हाय एव्हरीवन, हाव आर यू डुईंग? माझ्या या ग्रीटिंगला कसा रिप्लाय करायचा याचा विचार करत आहात ना? लेट्स चेक इट आउट. 10 मिनिट्स इंग्लिश लर्निंगमध्ये आजचा आपला टॉपिक आहे ग्रीटिंग्स अँड रिस्पॉन्सेस. कुठलीही लँग्वेज शिकताना पहिली बेसिक आणि इम्पॉर्टंट गोष्ट ही त्या लँग्वेजमधील ग्रीटिंग्स माहिती असणं ही आहे. ज्यावेळी दोन व्यक्ती किंवा लोक एकमेकांना भेटतात त्यावेळी ग्रीटिंग्स वापरल्या जातात. काही सिच्युएशनमध्ये ग्रीटिंग्सने कॉन्व्हर्सेशनला सुरुवात होते. आता मराठीमध्येच पहा ना, आपण एकमेकांना नमस्कार, कसे आहात, काय चाललंय, कसं चाललंय, ठीक चाललंय ना, या एक्सप्रेशन्सचा यूज करून ग्रीट करतो. इंग्लिशमध्ये वेगळं असं काही नाही. इंग्लिशमध्येही साधारण याच एक्सप्रेशन्स वापरल्या जातात. काही ग्रीटिंग्ज या कॅज्युअली वापरल्या जातात, तर काही प्रोफेशनल एन्व्हायरमेंटमध्ये वापरल्या जातात. आज आपण या सगळ्या ग्रीटिंग्सबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. सर्वात आधी आपण प्रोफेशनल एन्व्हायरमेंटमध्ये कुठल्या ग्रीटिंग्स वापरल्या जातात ते पाहूयात. प्रोफेशनल एन्व्हायरमेंटमध्ये तुमचे बॉस, कोवर्कर्स, वरिष्ठ पदावरील लोक यांच्याबरोबर बोलताना मोस्टली हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग या ग्रीटिंग्स वापरल्या जातात. या फॉर्मल ग्रीटिंग्स आहेत. फॉर एक्झाम्पल, हॅलो सर, हाय मिस्टर पाटील. या ग्रीटिंग्सला तुम्ही काही फॉलोइंग ग्रीटिंग्सही जोडू शकता, जसे की हाय, हाव आर यू किंवा हॅलो, हाव आर यू डुईंग. हाव आर यू आणि हाव आर यू डुईंग या दोन्ही ग्रीटिंगचा अर्थ सेमच आहे, तुम्ही कसे आहात. जर कोणी तुम्हाला हाय, हाव आर यू असं ग्रीट केलं तर तुम्ही आय एम फाईन, आय एम गुड, आय एम डुईंग फाईन, आय एम डुईंग वेल असा रिप्लाय देऊ शकता. दीज आर कॉमनली यूज्ड एक्सप्रेशन्स. या व्यतिरिक्त तुम्ही आय एम डुईंग ग्रेट, आय एम डुईंग ऑल राईट या वेगळ्या एक्सप्रेशन्सही यूज करू शकता. हाय, हाव आर यू ला मोस्टली कानावर जो रिप्लाय येतो तो आहे आय एम फाईन किंवा आय एम गुड. मी बऱ्याच वेळा असं ऐकते की आय एम फाईन और आय एम गुड हे बोरिंग रिस्पॉन्सेस आहेत किंवा ओल्ड फॅशन्ड आहेत. बट दॅट्स नॉट द केस. तर हे रिस्पॉन्सेस आपण नेहमीच ऐकतो किंवा जास्त यूज करतो. जरी ते जास्त यूज केले जात असतील तरी ते बरोबर आहेत. तुम्ही त्याचा वापर नक्कीच करू शकता. US मध्ये मी आय एम फाईन हे ऐकलं आहे किंवा आय एम गुड. इफ यू डोंट वॉन्ट टू यूज देम, यू हॅव अदर वेज और अदर एक्सप्रेशन्स टू ग्रीट. जसं की आय एम फाईन असं न म्हणता तुम्ही आय एम डुईंग ग्रेट और आय एम डुईंग ऑल राईट असं म्हणू शकता. आता समोरच्याने जर तुम्हाला हाय, हाव आर यू और हॅलो, हाव आर यू डुईंग असं ग्रीट केलं तर तुम्ही फाईन, गुड यावर न थांबता समोरच्यालाही आय एम डुईंग ग्रेट, हाव आर यू डुईंग म्हणजेच तुम्ही कसे आहात हे विचारू शकता. इट्स अ वेलकमिंग और पॉझिटिव्ह वे ऑफ कन्व्हर्सेशन. कॅज्युअल किंवा इन्फॉर्मल सेटिंगमध्ये हे किंवा हाय या ग्रीटिंग्स वापरल्या जातात. फॉर एक्झाम्पल, हे राम, हाय श्याम आणि मग याच्या मागे अनेक वेगळ्या ग्रीटिंग्स वापरल्या जातात. लेट्स सी सम ऑफ देम. फर्स्ट आहे हाऊज इट गोईंग किंवा हाव इज इट गोईंग. हाऊज इट गोईंग हा हाव इज इट गोईंगचा शॉर्ट फॉर्म आहे. दिस इज अ कॅज्युअल वे ऑफ ग्रीटिंग. याला तुम्ही इट्स गोईंग गुड, इट्स ऑल राईट, इट्स फाईन, नॉट बॅड, नो कंप्लेंट्स म्हणजेच आय डोंट हॅव एनी कंप्लेंट्स किंवा इट्स गोईंग वेल अशा ग्रीटिंग्सने उत्तर देऊ शकता. आता इट्स गोईंग गुड आणि इट्स गोईंग वेल यातला फरक समजून घेऊया. इट्स गोईंग वेल हे ग्रामॅटिकली करेक्ट आन्सर आहे. इट्स गोईंग गुड इज ग्रामॅटिकली नॉट करेक्ट. तरी पण कॉन्व्हर्सेशनमध्ये मोस्टली इट्स गोईंग गुड हे वापरलं जातं. देर इज नथिंग रॉंग इन यूजिंग इट, बट द करेक्ट सेंटेन्स इज इट्स गोईंग वेल. Next casual greetings are what's up or sup.
हे व्हॉट्सअप. सप हा व्हॉट्सअपचा शॉर्ट फॉर्म आहे. ही एक्सप्रेशन तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांमध्ये किंवा फ्रेंडली रिलेशन असलेल्या लोकांबरोबर वापरू शकता. याचा अर्थ काय चाललंय असा होतो. याला नथिंग, नथिंग मच, जस्ट ॲज युजल, नथिंग स्पेशल, नॉट मच, नॉट अ लॉट हे सगळे रिप्लाईज देऊ शकता. या सगळ्या एक्सप्रेशन्सचा अर्थ विशेष काही नाही किंवा नेहमीचंच चाललं आहे किंवा फार काही नाही असा होतो. रिमेंबर, व्हॉट्सअप इज ए व्हेरी इन्फॉर्मल ग्रीटिंग. याचा वापर वयाने मोठ्या असलेल्या किंवा खूप परिचित नसलेल्या किंवा प्रोफेशनल एन्व्हायरमेंटमध्ये करू नका. बी केअरफुल वायल यूजिंग इट. नेक्स्ट ग्रीटिंग आहे व्हॉट्स गोईंग ऑन किंवा व्हॉट इज गोईंग ऑन. दिस इज अनदर कॅज्युअल वे ऑफ ग्रीटिंग. याचा अर्थ काय चाललंय असा होतो. याला रिप्लाय देताना तुम्ही नथिंग मच, नॉट मच या एक्सप्रेशन्स वापरू शकता किंवा तुम्ही त्या वेळेला काय करत असाल ते सांगू शकता. फॉर एक्झाम्पल, आय एम डुईंग माय लॉन्ड्री किंवा आय एम स्टडिंग राईट नाव, आय एम कुकिंग डिनर असं स्पेसिफिक उत्तर देऊ शकता. जाऊयात पुढच्या ग्रीटिंगकडे. व्हॉट आर यू अप टू. हे व्हॉट आर यू अप टू याचाही अर्थ काय चाललंय असाच होतो. व्हॉट आर यू अप टू आणि व्हॉट आर यू डुईंग या दोन्ही ग्रीटिंगचा अर्थ सेम आहे आणि या दोन्हीला तुम्ही प्रिसाईज उत्तर देऊ शकता. म्हणजेच त्या मोमेंटला तुम्ही काय करताय हे सांगू शकता. आय एम टीचिंग माय किड्स, आय एम गोइंग टू फार्मसी टू गेट सम मेडिसिन्स, आय एम गोइंग टू द ग्रॉसरी शॉप टू बाय सम मिल्क, एट्सेट्रा. नेक्स्ट आहे हाऊ हॅव यू बीन किंवा हाव यू बीन. पहिल्यांदा ही ग्रीटिंग कधी यूज केली जाते ते पाहूयात. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला काही कालावधी गेल्यानंतर भेटलात, फॉर एक्झाम्पल आफ्टर अ मंथ और 2 or 6 months, तर तुम्ही हाऊ हॅव यू बीन असं विचारू शकता. याचा अर्थ तुम्ही मधल्या काळामध्ये कसे होतात असा होतो. रिमेंबर, रोज भेटणाऱ्या लोकांना किंवा अगदी काल परवाच भेटलेल्या लोकांबरोबर ही एक्सप्रेशन वापरली जात नाही. आता पाहूयात हाऊ हॅव यू बीन आणि हाऊ यू बीन मधला फरक. हाऊ हॅव यू बीन हे फॉर्मल सिच्युएशन किंवा प्रोफेशनल एन्व्हायरमेंटमध्ये वापरलं जातं. तर हाव यू बीन हे कॅज्युअली किंवा इनफॉर्मली यूज केलं जातं आणि हाव यू बीन हा हाव हॅव यू बीनचा शॉर्ट फॉर्म आहे. तुमच्या सरांना किंवा बॉसला हाव यू बीन यूज करू नका, तर हाव हॅव यू बीन असं पूर्ण वाक्य यूज करा. आपण याचं एक्झाम्पल व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोतच. याला रिप्लाय देतानाही उत्तरामध्ये जसं की प्रश्नात हॅव बीन आहे तसंच उत्तरामध्येही हॅव बीन हा पार्ट आला पाहिजे. याला तुम्ही आय हॅव बीन डुईंग गुड, थँक्यू, आय हॅव बीन डुईंग ग्रेट, थँक्यू, आय हॅव बीन कीपिंग माय सेल्फ बिझी, हाव अबाउट यू असे काही रिप्लाय यूज करू शकता. नेक्स्ट आहे व्हॉट्स न्यू. व्हॉट्स न्यू इज अ कॅज्युअल वे ऑफ ग्रीटिंग समवन. तुमच्या आयुष्यात काही नवीन घडलं असेल किंवा बदल होणार असतील तर ते तुम्ही इथे रिप्लाय देताना सांगू शकता. फॉर एक्झाम्पल, वी आर मूव्हिंग टू ए न्यू प्लेस बिकॉज माय हजबंड गॉट ए न्यू जॉब, माय डॉटर इज गेटिंग मॅरिड नेक्स्ट मंथ. परंतु जर तुमच्याकडे नवीन काही नसेल आणि नेहमीचंच रुटीन चालू असेल तर तुम्ही सिम्पली नॉट मच, नॉट ए लॉट असंही म्हणू शकता. लेट्स गो टू द नेक्स्ट ग्रीटिंग. एव्हरीथिंग गुड म्हणजे सगळं व्यवस्थित आहे ना. इट्स अ कॅज्युअल वे ऑफ ग्रीटिंग. US मी ही एक्सप्रेशन अनेक वेळा मॉलमध्ये किंवा ग्रोसरी स्टोअरमध्ये ऐकते. आपण काही वस्तू पाहत असेल आणि जवळून जर स्टोअरमधील एखादा अटेंडंट व्यक्ती जात असेल तर एव्हरीथिंग गुड असं विचारतात. थोडक्यात आपल्याला जे हवं आहे ते मिळतं आहे का किंवा आपल्याला वस्तू शोधताना काही प्रॉब्लेम होत नाही आहे अशी खात्री करून घेण्यासाठी
या एक्सप्रेशन्सचा वापर करतात. लेट्स सी सम रिस्पॉन्सेस दॅट आर गिवन टू दिस ग्रीटिंग. फर्स्ट आहे यप. यप म्हणजेच येस. नेटिव्ह स्पीकर्स येस न म्हणता यप म्हणतात. नेक्स्ट रिप्लाय आहे एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. नेक्स्ट वे ऑफ ग्रीटिंग इज हाऊ आर थिंग्स और हाऊ इज थिंग्स. हाऊ आर थिंग्स और हाऊ इज थिंग्स म्हणजेच कसं चाललं आहे. जर तुम्ही केअरफुली या दोन्ही एक्सप्रेशन्स पाहिल्या तर वरच्या ग्रीटिंगमध्ये आपण हाऊ आर थिंग्स म्हटलं आहे आणि खालच्या हाऊ इज थिंग्स. थिंग्स हे प्लुरल किंवा अनेकवचन असल्यामुळे आर हे करेक्ट वर्ब आहे आणि हे ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स आहे. पण बोलताना हाऊ इज थिंग्स हे रॉंग असलं तरी कॉन्व्हर्सेशनमध्ये जास्त वापरलं जातं. देर इज नथिंग रॉंग इन यूजिंग इट. लेट्स सी सम रिस्पॉन्सेस फॉर दिस ग्रीटिंग. एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन, एट्सेट्रा. US काही पार्ट्समध्ये नेटिव्ह स्पीकर्स हाऊडी या एक्सप्रेशन्सचा वापर करतात. हाऊडी म्हणजेच हाऊ डू यू डूचा शॉर्ट फॉर्म, म्हणजेच थोडक्यात हाव आर यू. आता आपण यातल्या काही ग्रीटिंग्स आणि रिस्पॉन्सेसचे एक्झाम्पल पाहूयात. फर्स्ट वन इज अबाउट फॉर्मल ग्रीटिंग्स. गुड मॉर्निंग सर, हाव आर यू डूइंग? Very good morning. I'm doing all right. I've been a little busy with the presentation for today's meeting. By the way, how are you doing today? I'm doing good. Thanks for asking. How is the presentation coming along? Please let me know if you need any help. So far, so good. I will definitely let you know if I need anything. Thank you. Thank you, sir. Have a nice day. You as well. Thank you very much. Good morning, sir. How have you been? Hope you had a great vacation. Oh, yeah. It was much needed break after such a busy schedule. It was relaxing. Oh, that's great. Okay, I have to go to a meeting now. Talk to you later. Okay, sir. Have a great day. You too. Good morning, teacher. Hi, Ridhima. How are you doing today? Happy first day of school. I hope you had a great summer holidays. I am doing good. I am so excited to come back to the school. I enjoyed my vacation. I had lots of fun. I watched movies and learned to ride my bike without training wheels. That's great. See you in the class. Okay. आणि आता नेक्स्ट एक्झाम्पल हे मॉम आणि डॉटरमधील इन्फॉर्मल कम्युनिकेशनचं आहे. हाय रिधिमा. Hi, Mom. What's up? Why do you look so tired? We had a long day at school. We practiced a lot of soccer and it was very hot outside. Oh, okay. Get some rest and feel better. Okay, Mom. Hey, Dad. Hi, Ridhima. How was your first day at school? It was really fun. My teacher is awesome. She's really cool. We did lots of activities. We also made a tower out of paper. Oh, that's great. Glad that you had fun day at school. I hope you would have a better understanding of how to greet people and how to respond back to their greetings. Use these expressions in everyday life. Keep practicing them. I'll see you next time with a new topic. Until then, have a nice time.